कैलासवासी वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शिवसेनेचे दक्षिण विधानसभा प्रमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या माध्यमातून भव्य ऑल इंडिया खुल्या एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते कॅरम खेळून करण्यात आले। यावेळी महापौर नगरसेवकांनी कॅरम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी शारंगधर देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच वेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्यापैकीच त्यांनी घेतलेला ऑल इंडिया खुल्या कॅरम स्पर्धा उपक्रम हा स्तुत्य असून आलेले खेळाडू आणि शारंगधर देशमुख यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। नमस्कार, जय श्रीराम। शारंगधर कॅरम स्पर्धा पर्व 2 याचा आज आरंभ होत आहे। सर्वप्रथम तर सर्वच कॅरम खेळाडूंना खूप 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 शुभेच्छा आणि जास्ती करून खूप शुभेच्छा आणि अभिनंदन शारंगधर फॅमिलीचं यासाठी, कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर नेते लोक कधी इलेक्शन्स लागतील किंवा काही हेतू असेल तरच अशाच पद्धतीच्या स्पर्धा ठेवतात, परंतु सातत्यानं उपक्रम ठेवण्याचा जो संकल्प आहे तो शारंगधर फॅमिलीने तो कंटिन्यू केलेला आहे। सर्व स्पर्धकांना खूप शुभेच्छा। मला वाटतं हारणं जिंकणं हे होत राहील, पण स्पर्धेमध्ये भाग घेणं हे महत्त्वाचं असतं। त्याचबरोबरीने आज अतिशय धक्काधक्कीच्या या सगळ्या जीवनामध्ये आपल्या जो छंद आहे तो जोपासला पाहिजे आणि त्याला कुठंतरी स्पर्धेच्या रूपाने मग बक्षीस रूपामध्ये अशा पद्धतीचं स्वरूप या स्पर्धेमध्ये असल्यामुळे सर्वच नगरसेवक नगरसेविकांनी सुद्धा याचा आस्वाद घेतलेला आहे आणि या स्पर्धकांसाठी आणि या आयोजकांसाठी आणि शारंगधर फॅमिलींना खूप खूप शुभेच्छा देते। मॅडम, खरं तर फुटबॉलची पंढरी म्हणून कोल्हापूरकडे बघितलं जातं। आज आपण या ठिकाणी बघितलं असं की अगदी लहान लहान मुलं देखील अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॅरम खेळत आहेत, त्यांचं प्रावीण्य त्यामध्ये आहे। नॅशनल प्लेयर देखील या ठिकाणी आलेले आहेत। तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अशा खेळाडूंसाठी असेल किंवा कॅरम खेळायला कुठंतरी प्राधान्य देण्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का? मी स्वतःच एक खेळाडू असल्यामुळे मला याच्यामध्ये खरं तर मी खूप मोठं प्राधान्य घेतलेलंच आहे आणि माझं म्हणणं असं की बोलण्यापेक्षा करून दाखवावं। येणाऱ्या नजीकच्याच काळामध्ये तुम्हाला स्पोर्ट्ससाठीचा चांगला कोटा असू दे किंवा चांगल्या पद्धतीचा निधी या स्पर्धकांसाठी सुद्धा आणण्याचा माझा मानस आहे आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचं कोटसुद्धा आपण तयार करत आहोत। या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर इस्माईल बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, नगरसेवक विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, अभिजित खतकर, अश्किन अजरेकर, वैभव कुंभार, स्वरूप कदम, अजय इंगवले, वैभव माने, रत्नेश शिरोळकर, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका पूर्वा राणे, मंगल साळोखे, नेहा तेंडुलकर, दीपा ठाणेकर, अर्चना पागर, सृष्टी जाधव, सुरेखा ओटवकर, त्याचबरोबर शिवसेनेचे हर्षल सुर्वे, इस्माईल बागवान, अभय तेंडुलकर, अशफाक आजरेकर, अजित ठाणेकर, किरण पाटील यांच्यासह नियोजन समितीचे पदाधिकारी आणि देशभरातून आलेले स्पर्धक तसेच भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।